चांदोरी ग्रामपालिकेच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात एक सकारात्मक व विकासाभिमुख बदल घडून आला असून वॉर्ड क्रमांक 5 मधून छायाताई संदीप जाधव यांची ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। ही निवड केवळ एका पदाची नियुक्ती नसून अनेक वर्षांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची मिळालेली पावती असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे। सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी कोणतेही अधिकृत पद नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून चांदोरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केलाय। रस्ते, स्वच्छता, पाणी पुरवठा, सामाजिक ऐक्य, युवकांचे प्रश्न तसेच गरजू नागरिकांना मदत या विविध क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतलाय। पद किंवा प्रतिष्ठेची अपेक्षा न ठेवता केलेल्या या कार्यामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केलंय। विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात संदीप जाधव यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आजही ग्रामस्थांच्या स्मरणात आहे। लॉकडाऊनच्या काळात त्यांनी स्वतः गावातील घरोघरी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। औषधे, अन्नधान्य, मास्क तसेच आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली। आजारपणाची भीती न बाळगता ते सातत्याने सेवेत राहिले। या काळातील त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबियांना मोठा आधार मिळालाय। याच सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन आता त्यांच्या पत्नी छायाताई संदीप जाधव यांनी राजकीय व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली। संदीप जाधव यांच्या पावलावर पाऊल ठेवत गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे। महिलांचे प्रश्न, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा तसेच मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी त्या विशेष लक्ष देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। छायाताई संदीप जाधव यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून अनेकांनी त्यांना पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली चांदोरी ग्रामपालिकेचा विकास अधिक गतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण निफाड तालुक्यातील चांदोरी या ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। आपल्या सोबत वॉर्ड क्रमांक 5 मधील उपसरपंच ताई आहेत। त्यांची आता बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यांचे नाव छायाताई संदीप जाधव आहे आणि आता त्यांचे जे मिस्टर आहेत संदीप जाधव यांच्याकडे कोणतेही पद नसताना गेल्या अनेक काळांपासून ते सामाजिक कार्य करीत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ग्रामस्थांनी, उपसरपंचांनी किंवा सरपंचांनी त्यांची बिनविरोध निवड करून दिली आहे। तर आपण सरांकडून जाणून घेऊया की त्यांनी कोणकोणते कार्य केले आहे। मी संदीप भिवाजी जाधव, वार्ड क्रमांक 5 यामधून माझी मिसेस सौ छाया संदीप जाधव हिची चांदोरी ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत यांनी बिनविरोध निवडून तिला दिलेला आहे। त्याचबरोबर गावामध्ये कुठेही काही अडीअडचणी आल्या, काही मुलांना काही कुठले कागदपत्राची अडचण आली, कुठल्या दाखल्यांची अडचण आली तर रहिवासी दाखला असू किंवा इतर काही कागदपत्र असले, सेतू कार्यालयात असू, तिथून मी त्यांना सर्वांना मदत करून ते त्यांना द्यायला लावतो। सांगायचं जर म्हटलं तर सामाजिक कार्यामध्ये कुठे काही गावामध्ये कुठे काही अडीअडचणी आल्या, कुठे कुटुंबामध्ये काही वाद असले, कुठं तिथेही पण मला बोललं तरी मी तिथे जाऊन ते सर्व व्यवस्थित म्हणजे पार पाडतो। सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे। फक्त सामाजिक कार्यच नाही तर त्यांचे 2 मित्रमंडळ आहेत, मोर्या आणि भैरवनाथ। या मित्रमंडळांतर्फे देखील ते अनेक कार्य करीत असतात। अनेक वेगवेगळे कार्यक्रम गावकऱ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी राबवत असतात आणि हा झाला आनंदाचा क्षण। आणि दुःखाची बातमी सांगायची झाली तर फक्त भारतावरच नाही आणि संपूर्ण जगावर जो कोरोना सारखी महामारी आली होती, तर आपण सरांकडून जाणून घेऊया की त्यांनी त्या काळी कोणते कार्य केले होते। नमस्कार। कोरोना काळामध्ये ज्या वेळेस ते संकट असं आलं होतं पूर्ण आपल्या भारत देशावरती, त्यामध्ये जिथे जिथे गावामध्ये आम्हाला समजलं की जिथे जिथे ज्या व्यक्तीला कोरोना झाला असेल कोणाला पण, तर त्यावेळेस तिथे जाऊन आमचे सर्व ग्रुप मंडळाचे तिथे त्यांना वैद्यकीय असो किंवा कुठे त्यांना बाकी हॉस्पिटलला नेण्याचं असेल तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही सर्व मदत केली। कोणा त्यावेळेस अंत्यविधी असू, कुणी कोरोनामध्ये जर एक्सपायर झाले असेल तर त्यावेळेस सुद्धा आम्ही पूर्णपणे त्या अंत्यविधीचं कुठलं काही लागलं असेल ते सुद्धा आम्ही केलेलं आहे।
नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही अनेक असे चांगले कार्य केले आहे आणि आता तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून तुमच्या मिसेस छायाताई या कार्य करतीलच आणि जो ग्रामपंचायतीचा विकास आहे तो घडून आणेल. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.